नुकत्याच झालेल्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांनी सर्वांनाच धक्का दिलाय. म्हणण्यापेक्षा फक्त महाविकास आघाडीला धक्का दिलाय. एकीकडे विदर्भात आणि नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने झेंडा फडकवला, पण दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यात मात्र भाजपचा विजय रथ रोखण्यात काँग्रेसला यश मिळाले. आणि या पराभवापेक्षा जास्त चर्चा होती ती फक्त एका नावाची, सुधीर मुनगंटीवार. मुनगंटीवार हे भाजपचे केवळ ज्येष्ठ नेते नाहीत, तर पक्षाचे एक अभ्यासू नेतृत्व मानले जातात. विरोधी पक्षात असताना सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारे, सत्तेत असून सुद्धा आपल्याच पक्षाला खडे बोल सुनावणारे मुनगंटीवार. पण गेल्या काही दिवसांतील त्यांची वक्तव्ये आणि पक्षातील घडामोडी पाहता मनात एक मोठी शंका येते की सुधीर मुनगंटीवार यांचा एकनाथ खडसे केला जातोय का, की विनोद तावडे, की मुनगंटीवार स्वतःच खडसेच्या मार्गावर चालून स्वतःच राजकीय नुकसान करून घेत आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चंद्रपूरच्या पराभवाचे विश्लेषण करणार आहोत, पण समजून घेणार आहोत की सुधीर भाऊंच्या मनात नेमकी कोणती खदखद आहे. पण तुम्ही माझ्या या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करा, जेणेकरून मला तुम्ही दिलेली साथ ही एक वेगळीच ऊर्जा देते. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सर्वात आधी आपण आकडेवारी पाहूयात. विदर्भात 100 पैकी 55 नगर परिषदा भाजपने जिंकल्या. नागपुरात तर 27 पैकी 22 ठिकाणी भाजपचा झेंडा आहे. पण मुनगंटीवारांच्या चंद्रपुरात चित्र अगदी उलट आहे. 11 पैकी 8 ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आलेत, तर भाजपला अवघ्या 2 जागा मिळाल्यात. सर्वात धक्कादायक म्हणजे मुनगंटीवार यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मूल आणि बहाल्लारपूर मध्ये भाजपचा दारुण पराभव झाला. मूलमध्ये काँग्रेसचे 18 नगरसेवक निवडून आलेत आणि भाजपचे फक्त 2. बल्लारपूरमध्ये तर 34 पैकी फक्त 7 जागा भाजपला मिळाल्या. जो बुरुज मुनगंटीवारांनी वर्षानुवर्ष जपला होता तो एका झटक्यात कोसळला. पण या पराभवापेक्षा जास्त धक्कादायक आहे मुनगंटीवारांची त्यावरची प्रतिक्रिया. पराभवानंतर नेते म्हणतात की आम्ही आत्मचिंतन करू, पण मुनगंटीवार यांनी थेट आपल्याच पक्षाच्या धोरणावर हल्ला चढवला. त्यांनी म्हटलं की काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना शक्ती दिली, पण आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली. हे वाक्य साधं नाही आहे. मुनगंटीवारांचा रोख थेट राज्याच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचं स्पष्ट दिसतंय. मुनगंटीवार यांचं म्हणणं असं आहे की पक्षात कुणालाही प्रवेश दिला जातोय, स्थानिक नेत्यांना किंवा जिल्हाध्यक्षांना विचारलं सुद्धा जात नाही. बाहेरच्या लोकांना पक्षात घेऊन नवीन गट निर्माण केले जात आहेत आणि जाणीवपूर्वक गटबाजीला खतपाणी घातलं जात आहे. त्यांनी असा टोला लगावलाय की शनी शिंगणापूर नंतर आमचा एकमेव पक्ष असा आहे ज्याचे दरवाजे कुणासाठी सताड उघडे आहेत. आता आपण थोडे मागे जाऊन पाहूया की नाराजी नक्की कुठून आली आहे. मुनगंटीवार हे एकेकाळी भाजपचे संकटमोचक होते. 2014 ते 19 या काळात त्यांनी फडणवीस सरकारमध्ये अर्थ आणि वन खातं गाजवलं. फडणवीसपेक्षा ज्येष्ठ असूनही त्यांनी एका ज्युनियर मुख्यमंत्र्याला खंबीर साथ दिली. पण 2019मध्ये शिंदे सरकार आल्यावर त्यांना तुलनेने कमी महत्त्वाचं सांस्कृतिक खातं देण्यात आलं. खरा पेच निर्माण झाला 2024च्या लोकसभा निवडणुकीत. मुनगंटीवारांना लोकसभा लढवायची नव्हती, तरीही पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. तिथे त्यांचा मोठा पराभव झाला. त्यानंतर विधानसभेत ते सलग 7व्यांदा निवडून आले, पण यावेळी त्यांना चक्क मंत्रिमंडळातूनच वगळण्यात आलं. 7 वेळा निवडून आलेल्या इतक्या वर्षाचा अनुभव असलेल्या नेत्याला मंत्रिपद न मिळणं ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी जखम ठरली. हे सगळं पाहून आपल्याला आठवण येते की एकनाथ खडसेंची. 2014मध्ये खडसे हे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार होते, पण हळूहळू त्यांना बाजूला सारलं गेलं आणि शेवटी भाजपचा कट्टर निष्ठावंत नेता असलेले एकनाथ खडसे त्यांना पक्ष सोडावा लागला. सध्या मुनगंटीवारांच्या बाबतीतही हेच घडतंय का? सत्तेत असूनही मुनगंटीवार मंत्रिमंडळाच्या बाहेर आहेत. सरकारला लक्ष केलंय. हिवाळी अधिवेशनात मुनगंटीवार हे सत्ताधारी बाकावर बसूनही एखाद्या विरोधी पक्षनेत्यासारखे प्रश्न विचारत होते. त्यांनी तर वनमंत्र्यांचे आणि वन विभागाचे धिंदडे काढले. चंद्रपूरच्या राजकारणात किशोर जोगरेवार यांच्या प्रवेशाला मुनगंटीवारांचा तीव्र विरोध होता, पण पक्षाने त्यांना डावलून जोगरेवारांना प्रवेश दिला. जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले की सुधीर भाऊ तू कुठे कमी पडले असतील तर त्यांना ताकद देऊ, तेव्हा मुनगंटीवार यांनी लगेच उत्तर दिलं, म्हणण्यापेक्षा आधी आणि देण्यामध्ये अंतर आहे. या वाक्यावरून सुधीर भाऊ आणि फडणवीस यांच्यातील संबंध किती ताणलेले आहेत हे लक्षात येतं. पण नुकतेच काल सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची काल बैठकसुद्धा झाली आणि त्यांची भेट देखील झाली. एका चंद्रपूर जिल्ह्यात विकासाच्या बाबतीत त्यांची भेट झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मुनगंटीवार यांना ताकद देऊ असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. त्यावर पलटवार करताना मला ताकदीची गरज नाही, ताकद नसतानाही मी काम करतो, अनेक काम मी केलेले आहेत असंही त्यांनी यावेळी म्हटलं होतं. पुढे त्यांनी म्हटलं की मंत्रिपद हा विषय नव्हता. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे 4ही जिल्हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी नेहमी उभे राहिले आहेत.
या 4 जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांची एकच भावना आहे, इतके वर्ष कष्ट केल्यावरही विकासाचा जेवढा वेग पाहिजे तेवढा होताना दिसत नाही. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचे निर्णय देखील वेगाने होताना दिसत नाहीत. त्याचा परिणाम हा निवडणुकीमध्ये दिसून आला. जिल्ह्यामध्ये गटबाजीला पोषक वातावरण होऊ नये, काळजी घेतली पाहिजे. अशा लोकांना तुम्ही पक्षात देता ज्यांनी आज सरसंघचालकांचा कार्यक्रम रद्द व्हावा यासाठी मागणी केली होती. असा घणाघातही यावेळी मुनगंटीवार यांनी केला. मुनगंटीवारांची ही नाराजी काही अचानक उफाळून आलेली नाही. याचा एक संकेत काही महिन्यांपासूनच सातत्याने मिळत होते. तुम्हाला आठवत आहे का की याच वर्षी जानेवारी महिन्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मारुती कन्नमवार यांची 125वी जयंती साजरी झाली. या मोठ्या शासकीय कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. पण जिल्ह्याचे सर्वात मोठे नेते असूनही सुधीर मुनगंटीवार यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. एकाच मंचावर येणं टाळलं. ह्याचमुळे संघर्षाची पहिली ठिणगी होती. असं नाही की पक्ष त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत नाही. ऑक्टोबर महिन्यात खुद्द अमित शहा यांनी मुनगंटीवारांना दिल्लीला बोलावून घेतलं. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती की आता सुधीर भाऊंची नाराजी दूर झाली असून लवकरच त्यांचं राजकीय पुनर्वसन होईल. पण झालं उलटच. दिल्लीवारी होऊ नये 2 महिने उलटत नाहीत. तोच मुनगंटीवार पुन्हा एकदा आपल्याच पक्षाविरोधात शेड्डू ठोकून उभे राहिले आहेत. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की नाराजी केवळ मंत्रिपदासाठी नाही आहे, तर ती खूप खोलवर गेलेली आहे. दिल्लीच्या आश्वासनापेक्षाही स्थानिक पातळीवर होणारी आपली राजकीय कोंडी त्यांना जास्त सलतीये, हेच यातून दिसतंय. सुधीर मुनगंटीवार यांनी आता इशारा दिलाय की ते पक्षातील नाराजांची मोठ बांधणार आहेत. जर त्यांनी खरोखरच पक्षांतर्गत विरोध सुरू केला तर भाजपसाठी विदर्भात मोठी अडचण निर्माण होऊ शकते. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या 4 जिल्ह्यात भाजपने एकही मंत्रिपद दिलेलं नाही. मुनगंटीवार यांच्या मते जनतेमध्ये यामुळे संताप आहे, म्हणूनच भाजपला मतदारांनी नाकारलंय असं त्यांनी थेट म्हटलंय. पक्ष त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करेल की त्यांनाही खडसेंसारखं बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की आम्ही त्यांच्याशी बोलू, पण राजकारणात फक्त बोलण्याने प्रश्न सुटत नाहीत, तिथे सत्तेचा आणि सन्मानाचा मोठा भाग असतो. सुधीर मुनगंटीवार हे भाजपच्या अभ्यासू पिढीचे नेते आहेत. त्यांना नियमांची, बजेटची आणि प्रशासनाची प्रचंड माहिती आहे. पण राजकारणाचा खेळ असा आहे की कधी कधी तुमचा अभ्यासच तुमच्या विरोधात जातो की काय असं वाटू लागलंय. मुनगंटीवार स्वतःला सावरून घेतील की भाजपमध्ये एक मोठा अध्याय संपण्याच्या मार्गावर आहे. तुम्हाला काय वाटतंय की सुधीर मुनगंटीवारांचं खरंच अन्याय होतोय का, आणि त्यांनी आपल्या सरकारवर केलेली ही टीका तुम्हाला पटते का? तुमच्या मते भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी वाढली आहे का? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच इनसाइड स्टोरीजसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करा. धन्यवाद.